योहानाचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 24 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या नावाने देवपित्याजवळ मागण्यासाठी शिष्यांना शिकवत आहे. आणि फक्त शिष्यांनाच नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांना तोही शिकवत आहे की आपण येशूच्या नावाने देवपित्याजवळ मागितलं पाहिजे. अशासाठी की जेव्हा आपण मागू तेव्हा देव आपल्याला देईल, आणि जेव्हा देव आपल्याला देईल तेव्हा आपला आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया. थोडक्यात देवाची इच्छा आहे आपल्याला आनंद मिळावा आणि आपण हसत राहावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा हा यामागचा हेतू आहे. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलेलं नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाचे सर्व गोष्टींमध्ये आभार मानत राहिले पाहिजे, देवाची स्तुती करत राहायला पाहिजे, आणि आपण देवाच्या उपकाराची जाण ठेवणारे, भान ठेवणारे लोक असायला पाहिजेत, असं देवाचं वचन आपल्याला अनेक वेळा शिकवतं. परंतु त्याचबरोबर देव आपल्याला हेही शिकवतोय की आपण त्याच्याकडे मागणारे लोकसुद्धा बनायला पाहिजे. त्याच्याकडे मागा असं जेव्हा येशू म्हणत आहे तेव्हा कुणाकडे? जगाकडे नाही, माणसाकडे नाही. तुमचे हात माणसांसमोर पसरू नका, देवासमोर पसरा. तुमचे हात माणसांसमोर जोडू नका, देवासमोर जोडा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण माणूस देवापासून एवढा दूर गेलेला आहे की आम्हाला माणसांकडे, जगाकडे मागणं कळतं, देवाकडे मागणं समजत नाही. म्हणून येशू आपल्याला शिकवतोय, मागा, माझ्या नावाने मागा. येशूच्या नावाने आपण मागितलं पाहिजे, कारण येशूने आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे, आणि त्याच्या या बलिदानामुळेच आपला देवपित्याशी समेट झालेला आहे. आपण सर्वजण पापी आहोत आणि आपली पापं घेऊन आपण देवासमोर उभे राहू शकणार नाही. आणि आपल्या पापांसहित जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा देव आपल्याकडे पाहणार सुद्धा नाही, कारण तो पवित्र देव आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पापांसहित आपण देवासमोर उभे राहू शकत नाही. म्हणून तर देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला आणि येशूने आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर बलिदान केलं. त्याच्या रक्ताने आपल्याला पापांची क्षमा मिळते, आपली पापं पुसली जातात, पुसली जातात. देव आपल्याला पापांची क्षमा करतो. म्हणजे नक्की काय करतो? देव आपल्याला पापांची क्षमा करतो म्हणजे आपली पापं तो सदा सर्व काळासाठी नष्ट करून टाकतो. ज्याप्रमाणे एखादा कपडा मळलेला असला की आपण त्याला सर्फामध्ये टाकतो, सर्फात साफ होणार नसेल तर अजून काहीतरी चांगलं द्रव वापरतो, काहीतरी चांगला पदार्थ वापरतो आणि कसं तरी करून त्या कपड्याला साफ करतो, म्हणजे त्याच्यावरचा मळ काढून टाकतो. जेव्हा देव आपल्याला क्षमा करतो तेव्हा तो आपल्या आत्म्यावरचा पापाचा मळ धुवून टाकतो आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करतो. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. पक्षघाती माणसाला येशू म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. व्यभिचारी बाईला येशू म्हणाला, मुली शांतीने जा, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. जेव्हा येशू म्हणतोय तुला पापांची क्षमा झालेली आहे, म्हणजे नक्की काय? मी धुतलं तुझ्या आत्म्याला. तुझ्या आत्म्यावर मळ चढला होता, पापांचा मळ, तो मी धुतला. कशाने? माझ्या स्वतःच्या रक्ताने. तो घाणेरडा झालेला, मलिन झालेला आत्मा मी धुतला. जेव्हा देव आपल्याला म्हणतोय मी तुला पापांची क्षमा केली, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा आहे की त्याने आपला आत्मा धुतला त्याच्या पवित्र रक्ताने. आणि जेव्हा हा आत्मा धुतला जातो तेव्हा तो नीतिमान बनतो आणि हा नीतिमान आत्मा देवासमोर उभं राहण्यासाठी लायक बनतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जोपर्यंत आत्मा धुतला गेलेला नाही तोपर्यंत आपण देवासमोर काही केल्या उभे राहू शकत नाहीत. आदामाने एक पाप केलं आणि लगेच तो झाडाच्या आड लपून बसला. त्याला देवासमोर यायची हिंमत राहिली नाही. आपण अगणित पाप आयुष्यात केलेली आहेत, अगणित. देवासमोर उभं राहायची हिंमत करूच शकत नाही, कारण त्याच्या पावित्र्याच्या अग्नीने आपण भस्म होऊन जाऊ. परंतु प्रभू येशू त्याने क्रूसावर वाहिलेल्या रक्तात आपला आत्मा धुतो, शुद्ध करतो. आणि म्हणून तर आपल्याला पापांची क्षमा मिळाल्यानंतर आपण देवासमोर उभे राहू शकतो, देवाकडे मागू शकतो, कारण आता आपण देवाची मुलं बनलेले आहोत. आणि जेव्हा आपण मागतो येशूच्या नावाने, त्यावेळेला देव आपली प्रार्थना ऐकतो आणि जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला देतो, अशासाठी की देवाची इच्छा आहे आपलं हृदय आणि आपलं जीवन आनंदाने भरून जावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ही देवाची आज्ञा आहे. काही लोक असं म्हणतात की देवाला जर आमच्या गरजा माहिती आहेत तर आम्हाला मागण्याची काय गरज आहे? तो देव आहे, त्याला सगळं माहिती आहे, मग त्याने आम्हाला स्वतःहून द्यायला पाहिजे. देवाने खरं म्हणजे स्वतःहून आपल्याला 99% गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या जीवनात 1% गोष्टी अशा असतात ज्या देवाने आपल्याला मागण्यासाठी जागा ठेवलेली आहे. तेवढ्यावरून तरी आपला देवावरचा विश्वास दिसेल, त्यावरून तरी आपण देवावर किती प्रेम करतोय ते दिसेल. 99% गोष्टी देवाने न मागताच दिलेल्या आहेत. सकाळी सूर्य उगवायला आम्ही काही मेहनत केली नाही, तो देवाने पाठवला. दरवर्षी पावसाळ्यात पाऊस देव देतो, फळं देव देतो, धान्य देव देतो. आमचं शरीर, आम्ही जन्माला आलो नव्हतो तेव्हाच देवाने आमच्यावर प्रेम केलं. शरीर देवाचं फार मोठं वरदान आहे, बहुमूल्य वरदान. या शेवटच्या काळामध्ये माणसांची शरीरं अनेक प्रकारच्या शापाने शापित व्हायला लागलेली आहेत. आणि म्हणून आपण बघतोय शरीरामध्ये प्रचंड आजार आहेत. आणि दुसरी गोष्ट, शरीरामध्ये अनेक व्यंग तयार होत आहेत. पूर्वी 60-70 वर्षाची व्यक्ती झाली की केस पांढरे व्हायला लागायचे. आता बघा 15 वर्षात 15 वर्षाचे तरुण, 20 वर्षाचे तरुण यांचे पण केस पांढरे व्हायला लागले. डहाणूला काही महिन्यांपूर्वी एका तरुण मुलाने साक्ष दिली होती. 14-15 वर्षाचा मुलगा आहे. तो म्हणतो एवढ्या लहान वयात माझे केस पिकायला लागले, पांढरे व्हायला लागले आणि या गोष्टीचं मला एवढं टेन्शन यायला लागलं, एवढं टेन्शन की मला सतत वाटायचं मी आत्महत्या करून जीवन संपवणार. 14-15 वर्षाचा मुलगा आहे, केस पांढरे होत आहेत, म्हणजे आपण समजू शकतो की त्याचं दुःख काय असेल. ब्रदर म्हणायचे की एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला असेल तर त्या व्यक्तीचं दुःख लहान आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर पांढरा डाग आला असेल तर ते दुःख मोठं आहे. कॅन्सरच्या वेदना खूप आहेत, पण त्या आत आहेत. ज्याच्या तोंडावर पांढरा चट्टा आलेला आहे त्याच्याकडे लोकांना बघायला वाटत नाही, त्याचा चेहरा कुरूप दिसतो, तेव्हा त्याला किती दुःख होतं. कॅन्सर झालेल्या माणसापेक्षा त्याचं दुःख मोठं असतं.
हा 14-15 वर्षाचा मुलगा, केस पांढरे व्हायला लागले, पुष्कळ केस पांढरे झाले आणि तो आत्महत्या करायचा विचार करत होता. तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं की तू प्रार्थना कर, मी प्रार्थनेला जाते, तिकडून हे तेल आणलेलं आहे, हे तेल तू वापरत राहा. आणि त्या मुलाने ऐकलं, त्या प्रार्थनेच्या तेलाचा वापर करत राहिला आणि थोड्याच दिवसात त्याचे पांढरे झालेले सगळे केस काळे झाले. हालेलुया, हालेलुया. त्याला केसाची किंमत कळेल ना. आणि तुमच्यामध्ये असे बरेच भाऊ बहिणी असतील, तुम्ही अगोदरच काळा कलर करून इथे बसलेला आहात. दुसऱ्यांना माहिती नाही आहे की तुमचे केस काळे आहेत की पांढरे आहेत, ते फक्त तुम्हालाच माहिती आहे. तुम्हाला केसाची किंमत कळेल. ही झाली फक्त आपल्या शरीराच्या केसाची किंमत, डोक्यावरचे केस याची किंमत. डोळ्याची किंमत किती? डोळ्याची किंमत करू शकता? डोळा काय महत्त्वाचा आहे सांगा? शरीरातला प्रत्येक अवयव केवढा मोलाचा आहे. म्हणून मी म्हटलं, आपल्याला 99% गोष्टी देवाने न मागताच दिलेल्या आहेत. देवाने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त 1% गोष्टी, खरं म्हणजे 1%हूनही कमी गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत ज्यासाठी आपल्याला देवाकडे मागावं लागतं. तेवढं तरी ठेवायला पाहिजे ना, नाहीतर देवाची आठवण राहील कोणाला? कोणी वळेल देवाकडे? माणसाचं रक्त एवढं वाईट आहे, एवढं पापी आहे की तो स्वतःहून देवाकडे वळत नाही. बहुसंख्य लोक देवाकडे अशा वेळेला येतात जेव्हा ते जीवनात आपटतात, जखमी होतात आणि त्यांना काही रस्ता दिसत नाही, तेव्हा ते देवाकडे येतात. म्हणून तेवढ्या गोष्टी आपल्या जीवनात राहायला पाहिजेत की ज्या आपल्याला मागण्याची गरज आहे. हालेलुया. जे न मागता देवाने दिलेलं आहे त्याची आपल्याला जाण राहत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. मागून मिळतं ते आपल्याला खूप भारी वाटतं. म्हणून असं म्हणू नका की देवाला जर आपल्या गोष्टी, आपल्या गरजा माहिती आहे तर देव स्वतःहून का देत नाही आहे. येशूने पण सांगितलं आहे की तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या गरजा काय आहेत हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. त्याला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, पण तुम्ही मागा. येशूच्या नावाने मागा, म्हणजे तो तुम्हाला देईल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया, 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 हालेलुया. याचा अर्थ देवाला आपल्या जीवनात आनंद द्यायचा आहे. देवाला आपल्याला रडताना बघायचं नाही आहे, हसताना बघायचं आहे. विधवा बाईचा मुलगा मेला होता आणि ती रडत होती, तेव्हा बायबल म्हणतं तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. लक्षात घ्या, तिला पाहून, त्या मृत मुलाला बघून नाही. येशूला तर मेलेल्या मुलाचा कळवळा नाही आला, त्याच्यासाठी आक्रोश करणाऱ्या त्याच्या विधवा आईचा कळवळा आला. आणि म्हणून मुलाला जिवंत करायच्या अगोदर येशू तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणतोय, बाई रडू नकोस, रडू नकोस. बोलणारा कोण आहे? स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. तो त्या बाईला म्हणतोय रडू नकोस. तो त्या तिरडीच्या बाजूला अगोदर गेला नाही, त्या मुलाचा कळवळा पहिला नाहीये. पहिला कळवळा त्याला त्या बाईचा आला, कारण ती विधवा आहे आणि जो मेला आहे तो तिचा एकुलता एक मुलगा आहे. तिचा आक्रोश, तिचं रडणं, तिचं दुःख येशूला बघवलं नाही आणि म्हणून अगोदर तो तिच्याजवळ गेला आणि तिचं सांत्वन करून तिला म्हणतोय, बाई रडू नकोस. हालेलुया, हालेलुया. आपण सुद्धा कोणाच्या घरी काही मरण झालं असेल, आपण तिकडे जातो, लोकांचं सांत्वन करतो, रडू नका, रडू नका. पण आपण एवढंच बोलू शकतो, रडू नका. आपण मेलेला माणूस त्यांना परत आणून देऊ शकत नाही. पण जेव्हा प्रभू तिला बोलला रडू नको, तेव्हा तिला काही द्यायचं होतं, पण तिला रडताना बघवत नव्हतं. म्हणून अगोदर तिला शांत केलं आणि मग तिरडीच्या बाजूला गेला. खांदेकरी उभे राहिले. प्रभू त्या मुलाला बोलला, म्हणजे प्रेताला बोलला, मुला मी तुला सांगतो उठ. आणि त्याचा आत्मा शरीरात परत आला आणि तो मुलगा जिवंत झाला. हालेलुया. कधीच असं म्हणू नका की आमचं दुःख ही देवाची इच्छा आहे. देवाला वाटतंय आम्ही रडत राहावं, देवाला वाटतंय आमच्या जीवनात दुःख असावं. किती लोकांचा गैरसमज आहे की आमचं दुःख देवाने दिलेलं आहे आणि ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून काही लोक देवाकडे आपल्या जीवनातल्या गरजांसाठी मागत सुद्धा नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की ही देवाचीच इच्छा आहे.
आम्हाला मूल होऊ नये ही देवाची इच्छा आहे. मला चांगली नोकरी मिळू नये ही देवाची इच्छा आहे. माझ्या शरीरात आजार राहावा ही देवाची इच्छा आहे. माझा नवरा दारुडा असावा ही देवाची इच्छा आहे. येशू म्हणतोय तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. देवाला आपल्याला हसताना बघायचं आहे. देवाला आपल्याला आनंदात बघायचं आहे. आणि म्हणून तो सांगतोय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि आपण ह्याच गोष्टीचा अनेक वेळेला कंटाळा करतो. किती लोकांना चांगली सवय असते, काही झालं की लगेच देवासमोर हात जोडतात, काही झालं की देवासमोर गुडघे टेकतात. आणि मग ते लोक मोठ्या अभिमानाने सांगतात आम्ही मागतो आणि प्रत्येक वेळेला देव आमचा ऐकतो. आम्ही जे जे काही मागतो देव आम्हाला देतो. का देतो? कारण वचन म्हणतं, येशू म्हणाला तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक एकदा मागतात, मिळालं नाही की म्हणतात देवाची इच्छा नसेल मला हे द्यावं. असं समजू नका. आणि सगळ्या नकारात्मक गोष्टींच्या बाबतीत असा विचार करू नका देवाची इच्छा नसेल, ही देवाची इच्छेत असेल मी आजारात राहावं, ही देवाची इच्छा असेल माझ्या जीवनात हा त्रास राहावा. नाही नाही नाही, देवाला आपल्याला आनंदी करायचं आहे. देवाला आपलं जीवन आनंदाने भरून काढायचं आहे. त्याला आपल्याला हसत ठेवायचं आहे. आणि म्हणून कधीही नकारात्मक गोष्टींच्या बाबतीत, चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत असं म्हणू नका की ही देवाची इच्छा आहे. मागा, एकदा मागा, दोनदा मागा, 10 वेळा मागा, 25 वेळा मागा. मागा जोपर्यंत तुम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत मागा, कारण देवाला तुम्हाला ते द्यायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी आपण एकदा मागितलं की लगेच मिळतं आणि कधी कधी खूप वेळा मागावं लागतं. जेव्हा खूप काळपर्यंत प्रार्थना करावी लागते किंवा मागावं लागतं तेव्हा ती आपल्या विश्वासाची परीक्षा असते. आपल्याला देवाच्या प्रेमाबद्दल किती खात्री आहे, देवाच्या सामर्थ्याबद्दल किती खात्री आहे, ती आपल्या विश्वासाची परीक्षा असते. म्हणून न थकता न खचता मागत राहिलं पाहिजे. काही त्रास झाला, प्रार्थनेचं तेल वापरलं, मुक्तीची प्रार्थना ऐकली, एकदा केलं, बरं होत नाही, सोडून दिलं. देवाची इच्छा असेल. गेल्या आठवड्यात एका बहिणीने ते साक्ष दिली. तिच्या साक्षीमधला मला एक भाग खूप आवडला. ती बाई म्हणते, मला आठवत नाही तिला काय त्रास होता, पण ही बहीण असं म्हणाली की तिला हा जो काही त्रास होता, या त्रासासाठी ती अगदी नियमितपणे प्रार्थनेच्या माध्यमांचा वापर करत होती. तेल लावणं, मुक्तीची प्रार्थना ऐकणं. आणि तेव्हा तिने असं वाक्य वापरलं, ज्याप्रमाणे लोक दिवसातून 3 वेळा नियमितपणे औषधं घेतात, अगदी त्याप्रमाणे दिवसातून 3 वेळा मी हे नियमितपणे करत राहिले. हालेलुया, हालेलुया. लोक दिवसातून 3दा औषधं घेतात ना. डॉक्टर म्हणतात नाश्त्यानंतर या गोळ्या घ्यायच्या, दुपारी जेवल्यावर घ्यायच्या, रात्री जेवल्यावर घ्यायच्या, सांगतात ना. आणि ते तुम्ही करता 1 आठवडा, 15 दिवस. मग ती बाई म्हणते लोक जसे औषधं नियमितपणे घेतात दिवसातून 3 वेळेला किंवा 4 वेळेला, तशी मी वेळोवेळी त्या वेळेला या प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिले. काही दिवसपर्यंत ती हे करत राहिली आणि काही दिवसानंतर देवाने तिला पूर्णपणे बरं केलं. हालेलुया, 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 हालेलुया. काही जण एकदा तेल लावतात, 2दा प्रार्थना ऐकतात, 1-2 वेळा केलं, काही होत नाही, सोडून देतात. कदाचित देवाला मला बरं करायचं नसेल, कदाचित ते होणार नसेल. ब्रदर जॉन ऑस्टिन हे अमेरिकेतले देवाचे एक फार मोठे सेवक होऊन गेले. त्यांनी सांगितलेली एक सत्य घटना आहे. ते एका ठिकाणी प्रार्थनेला जाताना त्यांना एक लंगडा माणूस दिसला आणि हे त्या लंगड्या माणसाला म्हणाले, तू प्रार्थनेला ये, तिकडे तू बरा होशील. हा माणूस म्हणतोय, ब्रदर ही देवाची इच्छा आहे की मी लंगडा राहावं. ब्रदर जॉन ऑस्टिनकडे देवाचं प्रचंड ज्ञान होतं आणि प्रचंड सामर्थ्य पण होतं. त्यांच्या प्रार्थना सभेत आंधळे पाहायचे, मुके बोलायचे, लंगडे चालायचे, असे मोठे चमत्कार व्हायचे. आणि ते या भावाला सांगत होते की तू प्रार्थनेला ये म्हणजे तू बरा होशील. आणि तो म्हणतोय की ही देवाची इच्छा आहे, मी लंगडा राहायला पाहिजे. तो प्रार्थनेला आला खरा, पण जॉन ऑस्टिन म्हणतात तो बरा काही झाला नाही.
तो का बरा झाला नाही सांगा? त्याने देवाला सांगितलंच नाही मला बरं कर, कारण त्याला असं वाटतंय की ही देवाची इच्छा आहे माझ्या शरीरात हे व्यंग राहावं. हालेलुया, हालेलुया. जर येशू म्हणतोय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तर येशू खोटं बोलतोय का? त्याला आपल्याला फसवायचं आहे. आणि काही लोकांना असंही वाटतं की आपण देवाकडे सारखं सारखं मागणं चुकीचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर शोध घ्या की हा तुमचा विचार देवापासून आहे की सैतानापासून आहे. कारण ही देवाची आज्ञा आहे आणि इच्छा आहे की आपण देवाकडे मागितलं पाहिजे. का मागितलं पाहिजे? कारण जेव्हा आपण देवाकडे मागतो तेव्हा आपण आपल्या जीवनातलं, आपल्या कुटुंबातलं, आपल्या घरातलं सैतानाचं काम उद्ध्वस्त करतो. सैतानाची कामं आपल्या जीवनातून, आपल्या घरातून नष्ट करण्यासाठी आपण देवाकडे मागितलं पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय की सारखं सारखं काय देवाकडे मागायचं, तर एक काम करा, तुम्ही देवाकडे जितकं मागताय ना त्याच्या 10 पट देवाची स्तुती करा. बायबल असंही म्हणतं, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. तर आपल्या मागण्या, तुमच्या मागण्या, तुमच्या विनंत्या आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. देवाला कळवा. म्हणजे त्याला माहिती नाही आहेत का? माहीत आहेत, पण तुम्ही सांगायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही मागा देवाकडे. सकाळी मागा, दुपारी मागा, रात्री मागा, मागत राहा. न थकता, न कंटाळता, न विश्रांती घेता देवाकडे मागत राहा. तुम्ही अंथरुणावर पडलेला आहात तिकडे पण देवाकडे मागत राहा. देवाची उपकार स्तुती करणं, देवाचे आभार मानणं हे तर केलंच पाहिजे. ते तर आपण खूप मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, अखंड केलं पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या जीवनातल्या गरजांसाठी आपण देवाकडे मागत राहिलं पाहिजे, कारण ही देवाची आज्ञा आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तर प्रभू येशूने अत्याग्रही विधवेचं उदाहरण दिलेलं आहे. ही बाई अशा एका माणसाकडे न्याय मागायला जात होती जो अन्यायी न्यायाधीश होता. अन्यायी. त्याचं वर्णन प्रभू येशू स्वतः असं करतोय की तो देवाला मानत नव्हता आणि माणसाला जुमानत नव्हता. त्याचा देवावर विश्वास नव्हता आणि माणसाची जराही भीड राखत नव्हता. असा हा अन्यायी न्यायाधीश होता. आणि ही विधवा तिला दाद मिळावी, तिला न्याय मिळावा म्हणून वारंवार जात होती त्याच्याकडे. माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. रोज जायची, एकसारखी जायची आणि शेवटी तो वैतागला. ही बाई रोज येऊन मला त्रास देते, रोज रोज येऊन मला वैताग आणते, म्हणून एकदाचा मी हिचा न्याय करून टाकतो, नाहीतर सतत सतत येऊन ती मला अगदी रंजीस आणेल. येशू म्हणतोय अन्यायी न्यायाधीश काय म्हणतोय ऐका. देवाला न मानणारा आणि माणसाला न जुमानणारा अन्यायी न्यायाधीश पण अशा बाईची दाद घेतोय जी सतत सतत त्याच्याकडे जाते आणि मागते. मग जो देव न्यायी आहे, प्रेमळ आहे, तो तुमचं ऐकणार नाही का? तो तुम्हाला उत्तर देणार नाही का? तो तुमच्या प्रार्थनेचं प्रतिफळ तुम्हाला देणार नाही का? देवाला न मानणारा आणि माणसाला न जुमानणारा अन्यायी न्यायाधीश एका साध्या विधवेची दाद घेतोय, कारण ती सतत 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 वारंवार येऊन त्याला सांगत होती, वारंवार त्याच्याकडे विनंती करत होती आणि कंटाळून, वैतागून, त्रासून तो जाऊन तिचा न्याय करून टाकतो. तर येशू म्हणतो देव तुमचा न्याय करणार नाही का? देवाच्या निवडलेल्या लोकांची प्रार्थना देव ऐकणार नाही का? जे लोक रात्रंदिवस देवाचा धावा करतात, रात्रंदिवस, येशूचे शब्द आहेत, रात्रंदिवस म्हणजे सतत अखंड जे देवाला हाक मारतात आणि देवाला सांगतात देवा दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला या त्रासातून सोडाव, मला या दुःखातून सोडाव, माझी ही मागणी पूर्ण कर, माझ्या जीवनातली ही उणीव भरून काढ. जे रात्रंदिवस देवाला सांगतात त्यांचं देव का बरं ऐकणार नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाकडे मागा, विश्वासाने मागत राहा. एकदा, दोनदा, 10 वेळा, 50 वेळा, जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही मागत राहा. आणि तुम्हाला जर वाटते की तुमच्या प्रार्थनेतली ताकद कमी पडत आहे तर उपवास करून मागा,
उपवास करा. कारण जेव्हा आपण उपवास करतो आणि देवाकडे मागतो तेव्हा आपलं हृदय देवाकडे जास्त लागते. प्रार्थना करताना जेवणाची वेळ, आंघोळीची वेळ आणि कामाची वेळ अशा बऱ्याच गोष्टीचं आपल्याला भान असते. ते असता कामा नये म्हणून उपवास करायचा असतो. उपवास करताना जेवायचंच नाही आहे ना, भांडी पण घासायची नाही आहेत, त्यामुळे तो विचार करायचा प्रश्नच नाही. अशा वेळेला देवाकडे मन जास्त लागतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला जर खूप काळ प्रार्थना करून मिळत नसेल तर तुम्ही उपवास करून देवाकडे मागा, पण सोडू नका. तुमच्या जीवनातलं सैतानाचं काम उद्ध्वस्त झालंच पाहिजे. सैतानाने तुमच्या जीवनात अडवून ठेवलेले जे काही देवाचे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला मिळालेच पाहिजेत. तुमच्या जीवनावरचे शाप निघून गेलेच पाहिजेत. तुमच्या जीवनातून, तुमच्या घरातून सैतानाचं राज्य उद्ध्वस्त झालंच पाहिजे. आणि त्यासाठी हात पसरा देवासमोर, गुडघे टेका देवासमोर, मागत रहा देवाकडे. तो प्रेमळ परमेश्वर आहे, प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि बायबल म्हणतं नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवून पाप क्षमा मिळवली आहे आणि नीतिमान झालेले आहेत त्यांच्या प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद असते. म्हणजे देव स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेची लवकर दखल घेतो आणि लवकर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो. हालेलुया, 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 हालेलुया. अखंड प्रार्थना करा, देवाची स्तुती करत राहा, देवाचे आभार मानत राहा. त्याने तुमच्या जीवनावर केलेलं प्रेम आणि उपकार कधीही विसरता कामा नयेत. म्हणून रोज अखंड त्याचे आभार माना आणि त्याचबरोबर तुमच्या गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या व्यक्तिगत जीवनातल्या गरजा, तुमच्या कुटुंबातल्या गरजा आणि इतरही अनेक गरजा असतात. इतर गरजा कोणत्या? शेजारी विनाकारण त्रास देतोय, अमुक विनाकारण त्रास देतोय, कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी विनाकारण छळतात. अनेक समस्या आहेत, परंतु या सगळ्यासाठी देवासमोर हात पसरा. देव सगळं काही करायला समर्थ आहे, सगळं काही. काही लोक अशा साक्षी देतात की कुणाशी तरी भांडण होतं, किती वर्ष अबोला होता, त्याने प्रार्थना केली किंवा प्रार्थना विनंती पेटीमध्ये प्रार्थना लिहून टाकली आणि जी व्यक्ती त्यांच्याशी बोलत नव्हती ती समोरून बोलायला येते आणि अगदी प्रेमाने बोलते. आश्चर्य वाटतं की एवढ्या वर्षानंतर ही व्यक्ती प्रेमाने कशी बोलते. झालं काय? देवाने त्या व्यक्तीचं हृदय बदललं. हालेलुया, हालेलुया. काही वर्षांपूर्वी केंद्रामध्ये एक साक्ष आली होती. एका बाईने साक्ष दिली की अनेक वर्षे ती भाड्याच्या घरात राहत होती आणि स्वतःचं घर नसल्यामुळे तिला खूप टेन्शन यायचं आणि इतकं टेन्शन यायचं की त्यामुळे सतत तिचं ब्लड प्रेशर वाढत राहायचं आणि नेहमी ती आजारी पडत राहायची. अनेक वर्षे हे सुरू होतं. ही बहीण प्रार्थनेला आली होती. आजारमुक्तीची प्रार्थना सुरू असताना ब्रदराने असा संदेश दिला की इथे कुणीतरी एक व्यक्ती आहे जी स्वतःचं घर घ्यायला अनेक वर्षापासून प्रयत्न करते, पण तिला स्वतःचं घर काही मिळत नाही आहे. पण याच आठवड्यात प्रभू त्या व्यक्तीला स्वतःचं घर देत आहे. हा ब्रदराने संदेश दिला आणि पुढच्या आठवड्यात ती साक्ष द्यायला आली. तिने साक्षीत हे सगळं सांगितलं आणि पुढे ती म्हणते की घर घेण्यासाठी पैसा आम्ही खूप जमवत होतो, होत नव्हता. ब्रदराने जेव्हा संदेश दिला तेव्हा माझा विश्वास बसला, देव काहीतरी करणार. आणि त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी म्हणजे 1-2 दिवसाच्या आतमध्येच असं घडलं. तिच्या भावाने तिला फोन केला. तिच्या भावाकडे 2 घरं आहेत आणि तिचा भाऊ तिला म्हणतोय, तू कसलं टेन्शन घेऊन बसलेली आहे, मला तर एकाच घराची गरज आहे, माझं दुसरं घर आहे त्याची चावी घेऊन जा आणि तिथे राहायला सुरुवात कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा ब्रदरांनी साक्ष ऐकली आणि ब्रदर लोकांना असं म्हणाले की हिच्या भावाकडे कधीपासून घरं असतील सांगा, किती वर्षापासून असतील. पण जेव्हा ती देवासमोर आली आणि तिने देवाकडे मागितलं, ब्रदरांच्या द्वारे देवाने संदेशही देऊन सिद्ध केलं की देव तिची प्रार्थना ऐकत आहे म्हणून, त्यावेळेला देवाने तिच्या भावाचं हृदय बदललं आणि 2 दिवसाच्या आत तिच्या भावाने दुसऱ्या घराची चावी देऊन तिला सांगितलं, मला तर एकाच घराची गरज आहे, तू जाऊन त्या दुसऱ्या घरामध्ये राहा. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. माणसाचं हृदय बदलणं देवाच्या हातात आहे. तुमच्या घरातला प्रॉब्लेम असो की ऑफिसमधला असो की शेजाऱ्यांसोबतचा असो की नातेवाईकांसोबतचा असो, कोणतीही समस्या असो, देवाकडे मागा. देवासमोर हात पसरा, देवाकडे विनवणी करा. तो तुमची प्रार्थना ऐकणार आणि तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार. हालेलुया. हालेलुया. जेव्हा पहिला लॉकडाऊन सुरू झाला मार्च 2020मध्ये, त्यावेळेला आशिष प्रार्थना घराच्या टीमला कोणतंही काम उरलं नाही, कारण सगळी टीम प्रार्थनेच्याच कामात व्यस्त असायची. त्यावेळेला शुक्रवार, शनिवार, रविवार तिन्ही दिवस भरपूर लोक प्रार्थनेसाठी यायचे. तसंच सोमवार, मंगळवार 2 दिवस निवासी शिबिर असायचं. 5ही दिवस टीमला भरपूर काम असायचं. आणि उरलेले जे 2 दिवस असायचे, बुधवार, गुरुवार, तेव्हासुद्धा इतर अनेक कामं असायची. वेळ कुठून जायचा कळत नव्हतं. जेव्हा लॉकडाऊन लागला पहिला, तेव्हा सगळे रिकामी बसली. प्रार्थनाच नाही आहे तर काम कुठून असणार. फक्त 4-5 जणांना तेवढी कामं होती. 2-3 भाऊ बहिणी यूट्यूबवरचे व्हिडिओ एडिटिंग प्रोग्राम करत होते, त्यांना काम होतं. 2-3 जण लोकांचे फोन येतात प्रार्थनेसाठी, संपर्कासाठी, ते अटेंड करावे लागत होते. तेवढं काम बाकी होतं. बाकी कुणाला काहीच काम नाही आहे. मला विचारलं गेलं की आता कामच नाही आहे तर करायचं काय, सगळे बसून आहेत. म्हटलं ही छान वेळ आहे प्रार्थना करायची. मी प्रार्थनेचं वेळापत्रक काढून दिलं. मला वाटते जवळजवळ दिवसातून 7 ते 8 तास प्रार्थना होत होती. मध्ये मध्ये फक्त 1-1, 2-2 तासाचा वेळ असायचा, जेव्हा जेवण बनवलं जायचं, कपडे धुतले जायचे, भांडी घासली जायची, ही कामं व्हायची. झाली परत प्रार्थना सुरू. पुन्हा 2-3 तास प्रार्थना झाली, परत तासभर जाऊन आपली कामं करायची, पुन्हा प्रार्थना सुरू. अखंड प्रार्थना, अखंड. आशिष प्रार्थना घर मार्च 2020च्या लॉकडाऊनमध्ये खरोखर प्रार्थना घरच बनलं होतं. आणि तुम्हाला माहीत आहे, ही देवाच्या गौरवाची साक्ष आहे की या पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला बाजारामधून एक मिरचीसुद्धा विकत आणावी लागली नाही. लोक टेम्पो घेऊन दारात यायचे आणि भाजीपाला द्यायचे, धान्य द्यायचे. मला स्वतःला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. आम्ही कधी कोणाला सांगितलं नाही की आम्हाला काही गरजेचं आहे किंवा काही हवं आहे. लोक स्वतःहून घेऊन यायचे, स्वतःहून. कधी मला कोणी सांगितलं की अमुक वस्तू संपत आलेली आहे, 1 तासात फोन यायचा, टेम्पो आलाय, जी वस्तू संपली होती तीच आली. हालेलुया. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आमच्या टीमला बाजारात जावं लागलं नाही आणि गहू, तांदूळ हे तर सोडा, एक मिरची विकत आणावी लागली नाही. मी देवाला म्हटलं हे असं का होतंय? देवाने उत्तर दिलं. येशूचं वचन आहे, तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवा, या गोष्टीसाठी झटा, म्हणजे त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. हालेलुया. देणार कोण? देव देणार. याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. देव म्हणतोय सगळी टीम अखंड प्रार्थना करते तर जेवण देणं माझं काम आहे, त्यांचं पोट भरणं माझं काम आहे. सगळे अखंड. खरोखर तो काळ असा होता की मला असं वाटते आमची टीम मनात विचार करत असेल, बरं चाललंय, प्रार्थना नाही चालू झाली तरी चालेल, प्रार्थना करा, जेवा आणि झोपा, एवढंच काम होतं. प्रार्थना करायची, जेवायचं आणि झोपायचं. पण प्रार्थना 5 मिनटं नाही. आज सकाळी एका बाईने साक्ष दिली, मी जास्त प्रार्थना करत नाही, फक्त 5 मिनटं करते. आमची टीम 5 मिनटं नव्हती प्रार्थना करत, दिवसाला 6-6, 7-7 तास प्रार्थना करत होते. आणि कुठे आम्हाला बाहेर जावं लागलंच नाही. देवाने सगळ्या गोष्टी दारात आणून दिल्या. देवाचं वचन सत्य आहे, त्याबरोबर तुम्हाला याही गोष्टी दिल्या जातील. हालेलुया. 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 देवाकडे मागत राहा, एकदा
2दा जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही मागत राहा. फक्त एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर देवाने तुम्हाला स्पष्ट दाखवलं असेल की तेवढी गोष्ट देव तुमच्या जीवनात राहू देणार आहे, तर त्या गोष्टीसाठी मागू नका. जसं संत पौलाने सांगितलं की प्रकटीकरणाच्या विपुलतेने मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा ठेवलेला आहे आणि तो निघून जावा म्हणून मी 3दा प्रार्थना केली, पण देवाने मला सांगितलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. पौल हा येशूचा प्रभावी शिष्य होता, ज्याला देवाचं खूप ज्ञान होतं, त्याला स्वर्गाची अनेक रहस्य प्रकट झालेली होती आणि त्याचबरोबर सामर्थ्यही त्याच्याकडे प्रचंड होतं. या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये गर्व येऊ नये म्हणून देवाने काहीतरी त्रास त्याच्या शरीरामध्ये ठेवला होता आणि त्या त्रासाविषयी तो म्हणतोय की हा त्रास निघून जावा म्हणून मी 3 वेळा देवाकडे प्रार्थना केली. देवाचं उत्तर आलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया, हालेलुया. अशी एखादी गोष्ट जर तुमच्या जीवनात असेल आणि देवाने जर तुम्हाला स्पष्ट दाखवलं असेल त्याबद्दल, तर तेवढी गोष्ट राहू द्या, पण बाकी सगळ्या गोष्टीसाठी मागा, सतत मागा. असं बोलू नका की हे काय देवाकडे एकसारखं मागायचं, एकसारखं मागणं बरोबर नाही आहे. ही देवाची आज्ञा आहे. येशू म्हणतोय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, अशासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास योग्य प्रकारे ठेवला नसेल तर तो पहिला ठेवा. हृदय साफ करा, पापांची क्षमा मिळवा आणि येशूच्या नावाने मागत राहा. तुम्ही मागत राहा, देवाकडे मागत राहा आणि देव तुम्हाला देत राहणार. जेवढा देव तुम्हाला देईल आणि तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला मिळत जातील, तेवढं तुमचं जीवन आनंदी होत जाईल आणि तुम्ही रडत राहणार नाही, येशूच्या नावाने हसत राहाल. हालेलुया, 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 हालेलुया. ह्या आईंचं नाव सरूबाई आहे. 4 महिन्यापासून ह्यांच्या गुडघ्यांना दुखणं होतं, गुडघ्यांना सूज यायची आणि त्यांना चालायला फिरायला त्रास व्हायचा, शिवाय त्यांना उठायला बसायलासुद्धा त्रास व्हायचा, शिवाय त्यांना चक्कर येत होती आणि त्यांचा घसा दुखत होता. त्यांनी विश्वासाने प्रार्थना तेलाचा वापर केला आणि स्वतः प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिल्या. आता 5 दिवस झाले त्यांच्या गुडघ्याचं दुखणं निघून गेलेलं आहे, सूज निघून गेलेली आहे. आता त्यांना चालायला फिरायला काही त्रास होत नाही, उठायला बसायलासुद्धा त्रास होत नाही, चक्कर आणि घशाचा सुद्धा त्रास प्रभूने काढून टाकलेला आहे. म्हणून टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, तुमचे गुडघे खूप दुखत होते? हे गुडघे दुखत होते. कधीपासून दुखत होते? 4 महिने. 4 महिने दुखत होते. आणि काय सूज पण आलेली? सूज आज गुडघे झाले माझ्या, एवढी सूज आलेली? हां. आणि तुम्हाला चालायला त्रास व्हायचा? आला त्रास होता, जला संडासला जायला मला जेवण करू का नको, करू का नको असं व्हायला लागलं मला. तर मी येशूचं नाव घ्यायचे, 2 घास खायचे, जागे बागी जायचे, उठत बसत जायचे. मग तर माझं बाथरूम करायचं, कोणी मला दुसरे बाहेर यायचे, काय झालं तुला, माझे पाय दुखतात. तुम्ही कसे बरे झालात? मी एक हप्त्याला आलते ना मी परतनाला, मग त्या आतमध्ये खाली पडले तर मी चांगले झाले. मग मला आता जाऊ द्या म्हणून मोर्चा रविवारी मी साक्षात. आणि तुम्ही प्रार्थना तेलाचा पण वापर केला घरी असताना? त्याचा मी केला वापर. मग आता तुम्हाला बसायला उठायला त्रास नाही होत ना? आता उठून बसून दाखवा. हे बा, त्रास नाही होत? पुन्हा एकदा बसा, पुन्हा एकदा बसा, उभे राहा. आणि तुम्ही बोलतात की चालायला पण तुम्हाला त्रास व्हायचा, आता चालून दाखवा लोकांना. आता त्रास नाही होत. तुम्ही पहिले कसे चालायचे? पहिलं असं चाले बागे असे चालायचे, असे ते पण बसायचे लगेच उठत जायचे. तुम्हाला गुडघ्याच्या त्रासामुळे तुम्हाला असं वाकडं म्हणजे वाकून चालावं लागायचं? चालायचं. मी लय लढायचे माझ्या पायासाठी, लय लढायचे, कोण माझी दया करत नव्हतं. पण देवाने तुम्हाला बरं केलं आणि आता तुम्ही व्यवस्थित चालता आणि उठायला बसायला पण त्रास होत नाही. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव शीला कदम आहे. मी मीरा रोडवरून आली आहे. 2 हफ्ते अगोदर ना माझा पाय ना खूप सुजला होता. हा लेफ्ट लेग खूप सुजला होता, म्हणजे फीटला सूज आलेली होती आणि माझा पाय खूप दुखत होता. मी हळूहळू चालत होती, पण मी वचन बोलले आणि मी फोन पण केलं आणि प्रार्थनाचं माध्यम वापरलं आणि मला बरं वाटलं. आता सूज नाही आहे पायाला? नाही, पायाला सूज नाही आणि मला एकदम हलकं वाटते. आणि दुसरी काय साक्ष? आज आहे ना माझ्या इथे खूप पाऊस पडत होता, तर मी प्रभू येशूला प्रार्थना केलं की कडाकाचं ऊन पाठव, मला प्रार्थनाघरात जायचं आहे. तर लगेच ऊन आलं आणि मी निघाली. आणि तुम्ही इकडे प्रार्थनेला आलात?
देवाने तुमची प्रार्थना ऐकली. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. पंधरा दिवसापासून या बहिणीच्या चेहऱ्याची उजवी बाजू दुखायची. तिचं उजव्या बाजूचं डोकं सतत दुखत राहायचं, कान दुखायचा, गाल दुखायचे आणि ती सांगते की कानामध्ये फार वेदना होत राहायच्या. या बहिणीने विश्वासाने 17 तारखेला ब्रदरांचा स्मृतिदिन होता तेव्हा ब्रदरांच्या कोटाला स्पर्श केला आणि दुसऱ्या दिवसापासून तिने पाहिलं तर तिचं ते संपूर्ण दुखणं प्रभू येशूने बरं केलेलं होतं. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, किती दिवस त्रास होता? 15 दिवस झालं. 15 दिवस. काय काय व्हायचं? ये डोका दुखायचा, डोला, दात, कान, सर्व जीभ सर्व दुखायचं. म्हणजे चेहऱ्याची उजवी बाजू दुखायची सर्व. मग त्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागायची? नाही लागत झोप. नाही लागायची. मग तुम्ही बरे कसे झालात? बदरचे कोटाला हात लावला तेव्हापासून आता दुखत नाही, झोप येते? हो, आता बरं झालं सर्व. पण आता बरं वाटते तुम्हाला? सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ते काही साक्षी आहे. माझ्या नातवाची साक्षी आहे. त्याचं नाव देवेंद्र आहे. 1 महिन्यापूर्वी त्याला पुष्कळ ताप आला होता, घाबरला होता म्हणून. तर आम्ही इथे फोन लावला आणि इथून त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. जेव्हा प्रार्थना होत होती तेव्हा मला सारखा बोलतो आहे, मम्मी माझ्यामधून काहीतरी निघून जातं आहे, मम्मी माझ्यामधून काहीतरी निघून जातं आहे. तर आम्ही एवढं लक्ष नाही दिलं. हां म्हटलं, तू सिसांचं प्रवचन लावलं आहे, ब्रदरांचं प्रवचन, फक्त तू त्यांच्याकडे बघत राहा. तो बोला हां. आणि प्रार्थना चालू होती त्याच्यासाठी. आणि नंतर मग तो समोर बघतो आहे, त्याला काहीतरी विचित्रच भासवायला लागला. असं दिसतं आहे की भिंतीवरती त्याच्या मित्राचा चेहरा दिसतो आहे त्याला. आणि तो पटकन असं ओरडत उतरून खाली उभा राहिला. आणि तो आमचं असं वरती माळ्यावरती राहतो आम्ही, आणि अशी तर झाकण उघडं होतं. देवाची कृपा अशी आहे की तो म्हणजे वरून पडला नाही खाली. देवाने त्याला वाचवलं. आणि मग नंतर तो तसंच करायला लागला. आणि परत पुन्हा फोन लावला आपल्या प्रार्थना घरात. आणि नंतर इन्स्टंट हिलिंगची जी प्रार्थना होती ब्रदरांची, ती त्याला 3दा ऐकवली. आणि त्याच्यानंतर देवाच्या कृपेने त्याचा ताप पूर्णपणे निघून झाला. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. आता त्याला पहिल्यासारखं काही भास म्हणजे विचित्र वागणं वगैरे होतं, तो सर्व पूर्ण बंद झालेला आहे? नाही, काहीच नाही. आता तो व्यवस्थित आहे, ताप पण उतरलेला आहे आणि तो पूर्ण बरा पण झालेला आहे. हो, पूर्णपणे बरं झालं आहे. प्रभूने त्याला बरं केलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.